कोल्हापूर महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी गटर्स जयंती नाला याची साफसफाई केली असती तर पंचगंगा नदी दूषित झालीच नसती, असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना कोल्हापूर शहरातील लोकांनी सांगितले। राजाराम बंधारा येथे कोल्हापूरसह उपनगराचा सर्व प्लास्टिकचा थर पंचगंगा नदीत मिसळला असून तो प्लास्टिक कचरा सर्व नदीपात्रात तरंगताना दिसून येत आहे। एकतर राजाराम बंधारा लहान असल्यामुळे हा प्लास्टिक कचरा बघेल तिकडे नदी आहे असे लोकांना वाटतच नाही। याचा विचार करून महानगरपालिकेने प्लास्टिक मुक्त कोल्हापूर करणे आजच्या काळाची गरज आहे, असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे यांच्याशी बोलताना शहरातील लोकांनी सांगितले। आयुक्त, उपायुक्त, सन्माननीय नगरसेवक यांनी वेळेच लक्ष घालणे गरजेचे आहे, अन्यथा शहरासह ग्रामीण जनता आजारास सामोरे जाणार आहे, असे लोकांतून बोलले जाते। वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणगे, तालुका करवीर। हा कचरा कालच्या कोल्हापुरामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जयंती नाल्यातून वाहून हा पंचगंगेमध्ये येऊन स्थिरावलेला आहे। राजाराम बंधारा धरणाच्या बाजूला हा कचरा येऊन तटलेला आहे। हा कचरा बघितलं तर माणसाने आपण काय करतो आहोत याचा पुनर्विचार करावा आणि वस्तू वापरत असताना आणि वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावत असताना कशा पद्धतीने आपण ती विल्हेवाट लावली पाहिजे याचा जरा विचार करावा। आपण स्वतःच या प्रदूषणाचे निर्माते आहोत आणि ही निर्मिती आपली थांबवायची असेल तर आपल्याला सर्वांना सामुदायिक प्रयत्न करून किंवा वैयक्तिक प्रयत्न करून हे थांबवणं शक्य होऊ शकतं। यासाठी आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूचा जो कचरा आहे तो कचरा व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचं आहे। इथं तिथं टाकून किंवा नाल्यामध्ये टाकून हा कचरा रिकामा होऊ नये अशी त्या ठिकाणी लोकांना आमची विनंती आहे। त्यामुळे माझी सर्वांना परत एकदा विनंती आहे की नदी नाले हे आपले गटारगंगा होऊ नयेत याची दक्षता आपण या ठिकाणी घेणे गरजेचं आहे। कचऱ्याचं प्रमाण तर प्रचंड आहे, अन्य हा जो कचरा जवळजवळ 5 टनाच्या वरती आपल्याला असल्याचं पाहावयास मिळत आहे। त्यामुळे सर्वांनी याचा विचार करावा ही पुन्हा एकदा नम्र विनंती।